मित्रांनो, मी मराठा समाजाचा नाही, माझी जात मराठा नाही, पण मी मनोज जरांगे पाटलांना कालही मानत होतो, मी आजही मानतो आणि इथून पुढेही मानत राहील। त्याचं कारण एकच आहे की मनोज जरांगे पाटील हा चळवळीतून पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे। मित्रांनो, एकीकडे कॅबिनेट मंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील, खूप मोठं नाव आहे, इतका पैसा आहे ना त्यांच्याकडे की अर्धा महाराष्ट्र विकत घेऊ शकतात। त्याच एका बाजूला प्रसाद लाड होते, ते सुद्धा खूप मोठे पैसेवाले आहेत, पण त्या दोघं बाजूला असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या तोंडातून असा एकही शब्द गेला नाही ज्यानं समाजाचं नुकसान होईल। अरे, चळवळ म्हणजे काय असते माहितीये का? निवडणुकीपुरती वळवळ नसते, तर एकूण आपल्या समाजासाठी उभं राहणं म्हणजे चळवळ असते। तो माणूस तिथेही स्पष्ट बोलला होता, तो माणूस मुंबईतही तेच बोलला होता, तो माणूस आंतरवालीतही तेच बोलतो आणि तो माणूस रोज तेच बोलतो। म्हणून मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांची गरज आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी कालही महत्वाचे होते, आजही आहेत आणि ते उद्याही आहेत। आज जे त्या उन्हात रखरखत्या उन्हात जे उपोषण करतायत, तर मराठा समाजानं किंवा एकूण सरकारनं त्याचं उपोषण स्थगित करावं, कारण असा नेता किंवा असा एक लढवय्या, असा एक कार्यकर्ता जातीसाठी, समाजासाठी, महाराष्ट्रासाठी लढणारा परत कधी मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा।